राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना साक्षी ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण जाहीर घोषणा केली आहे। या घोषणेच्या माध्यमातून त्यांनी तुमच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं या प्रसंगी सांगितलं। गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे। उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार अशी चर्चा आहे। मात्र या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत। आपण करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर, माझा त्याला पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। मला मुख्यमंत्री पदाबाबत स्वप्न पडत नाहीत, तशी इच्छा बाळगूनही मी काम करत नाही, त्यामुळे आपण जो कोणी चेहरा जाहीर करा त्याला माझा पाठिंबा असणार आहे असं ठाकरे साहेब म्हणाले। ते महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते। आम्ही शिवसेना म्हणून भाजपासोबत होतो, त्यामध्ये जो आम्हाला अनुभव आला तो महाविकास आघाडीमध्ये यायला नको, कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं धोरण ठरलंय। त्यामुळे युतीमध्येच याची ही जागा पाडा, यामध्ये आम्ही स्वतःच्या पायावर धोंडा टाकून घेतलाय, त्यामुळे हे धोरण महाविकास आघाडीत अजिबात नको, अगोदर ठरवा आणि पुढे चला, मला काहीच अडचण नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी केली आहे।